नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कृष्णराज महाडिकांचा युटर्न, 24 तासात माघार. कोल्हापुरात महायुतीत वादाची ठिणगी पेटली. कृष्णराज महाडिकांची अवघ्या 24 तासातच निवडणुकीतून माघार. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या शक्ती प्रदर्शनासह शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या खासदार पुत्र कृष्णराज महाडिक यांनी अवघ्या 24 तासातच निवडणुकीतून माघार घेतल्यानं शहराच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली. शनिवारी ही निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवतोय असा आक्रमक दावा करणाऱ्या कृष्णराज यांच्या या अचानक युटर्न मागे घेतल्यानं महायुतीतील तीव्र अंतर्गत वाद असल्याचं आता स्पष्टपणे समोर येत आहे. महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वीच कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे शिवसेना शिंदे गटासह भाजपातील अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचारात सहभागी न होण्याचा ठाम निर्णय घेतला होता. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आधीच उमेदवारीवरून रस्सीखेच, स्थानिक नेत्यांचे गटतट आणि पक्षांतर्गत असंतोष उफाळून आलेला आहे. त्यातच कृष्णराज महाडिक यांच्या उमेदवारीने अनेक इच्छुकांची राजकीय गणिते बिघडलेत. विशेषतः शिवसेना शिंदे गटातील काही नेते आणि भाजपातील स्थानिक पदाधिकारी यांना ही उमेदवारी मान्य नसल्याचं उघडपणे जाहीर करून नाराजी व्यक्त केली. खासदार धनंजय महाडिक यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून पुत्र कृष्णराज यांना निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना केली. महायुतीत उघडपणे फूट पडल्याचा संदेश मतदारांपर्यंत जाऊ नये, तसेच पक्षाचं एकूण नुकसान टाळावं या उद्देशाने निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय. कृष्णराज महाडिक यांनी मात्र अधिकृतपणे वेगळी भूमिका मांडली. पक्षातील निष्ठावंत व जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी या भावनेतून मी निवडणुकीतून माघार घेतोय. हा निर्णय पूर्णपणे माझा असून पक्षाने संघटनेच्या हितासाठीच घेतलाय असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. तथापि त्यांच्या या स्पष्टीकरणाकडे राजकीय वर्तुळात संक्षिप्तीनं पाहिलं जात आहे. शनिवारी झालेल्या भव्य शक्ती प्रदर्शनानंतर अवघ्या एका दिवसात माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झाले. जर माघारच घ्यायची होती तर इतकं मोठं शक्ती प्रदर्शन का, असा सवाल कार्यकर्त्यांमधूनच उपस्थित होतोय. यामुळे महायुतीतील समन्वयाचा अभाव, अंतर्गत संवादातील दरी आणि स्थानिक पातळीवरील असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. एकीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी हा अधिकृत दावा, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट व भाजपातील नेत्यांचा प्रचार न करण्याचा निर्णय आणि धनंजय महाडिक यांची माघारीची सूचना. साऱ्या घटनांमुळे कोल्हापूरच्या राजकारणातील गुंतागुंत अधोरेखित झाली. आगामी काळात या माघारीचा महायुतीच्या एकूण कामगिरीवर काय परिणाम होतो आणि अंतर्गत वाद कितपत मिटतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे.